नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं आपल्या किचनमध्ये. आपण आज बनवणार आहोत कडबो. मारवाडीमध्ये याला कडबो म्हणतात. आणि असंही आता उन्हाळा चालू झाला आहे, तर म्हणजे गरम गोष्टी खायला म्हणजे चपाती वगैरे खायला बोर होते. मग हा दह्याचा आणि भाताचा प्रकार आहे. तर मी घरी दही जमवलं मी म्हणजे आपलं मातीच्या भांड्यामध्ये. असं जरुरी नाही आहे की मातीच्या भांड्यामध्येच घट्ट दही जमतं. स्टीलच्या भांड्यामध्ये पण तुम्ही जमवू शकता आणि घरचं दही एकदम छान लागतं. तर आता मी 300 ग्राम दही बनवलं आहे घरी आणि रवीने त्याला एकसारखं करून घेऊयात. म्हणजे तुम्ही हाताचा मिक्सर म्हणजे हँड ब्लेंडर पण यूज करू शकता, नाहीतर असं रवीने पण एकसारखं करून घेऊ शकता. उन्हाळा चालू झाला की आमच्या घरी रोज हा कडबो बनतो. हा आम्ही रोज खातो. म्हणजे पोळ्या वगैरे कमी खातो आणि हे कडबो जास्त खातो. त्याच्यासाठी मी 1 वाटी भात म्हणजे आपण तांदूळ घेतला आहे भातासाठी. तर तांदूळ मी वाडा कोलम घेतला आहे. इंद्रायणी तांदूळ वगैरे नका घेऊ आणि 6 शिट्टी घेऊन आपल्याला चांगला प्रकार भात शिजवायचा आहे. तुम्ही समजा 2 ग्लास पाणी घालत असाल, तर 2.5 ग्लास पाणी घाला आणि एकदम मऊसूत असा भात आपल्याला बनवायचा आहे. आणि सगळं थोडं-थोडं करून आपल्याला दही त्याच्यामध्ये मिक्स करायचं आहे. दहीमध्ये जास्त प्रोटीन आहेत म्हणून. आणि असं पण आपण ताक वगैरे जास्त घेतो उन्हाळ्यामध्ये, तर हा पदार्थ एकदम छान होतो. तुम्ही नक्की करून पहा आणि कसा वाटला कमेंट करून जरूर सांगा. असं थोडं-थोडं करून आपल्याला मिक्स करायचं आहे आणि भात पूर्ण थंड करायचा आहे. म्हणजे तुम्हाला समजा 12 वाजता बनवायचा असेल, तर 9 वाजता तुम्ही भात पूर्ण म्हणजे थंड करायला ठेवू शकता. म्हणजे असं मोकळ्या हवेमध्ये ठेवा, नाहीतर फॅनच्या खाली ठेवा. आता मी सगळं दही दोन्ही भांड्यामधलं मिक्स केलं आहे आणि थोडंसं पाणी घातलं आहे. आता जिरे पावडर मी घरी बनवली आहे, ती 1 चमचा टाकली आहे आणि 1/4 टीस्पून आपला पुदिन्याची पावडर ही पण मी घरी बनवली आहे. ही तुम्ही नसेल तर स्किप पण करू शकता. पण जे जिरा आणि म्हणजे आपलं पुदिन्याचं पावडर आहे, त्याच्यामुळे आपल्या बॉडीमध्ये थंडपणा येतो. आणि मी शिंदे मीठ टाकलं आहे. नॉर्मल मिठापेक्षा शिंदेचं मीठ असतं, शिंदा मीठ त्याच्यामध्ये म्हणजे जास्त रुचकरपणा येतो. आता आपण त्याला फोडणी देऊयात. थोडं मी तूप घेतलं आहे 2 चमचे, त्याच्यामध्ये जिरं टाकले आणि लगेच आपल्याला गॅस बंद करायचा, नाही तर जिरे आपले काळे होतील. थोडेसे हलकेसे ब्राऊन झाले तर आपल्याला गॅस लगेच बंद करायचा आहे. आणि मी 2 मिरच्या टाकल्यात, जे गोल मिरच्या आहेत आणि थोडा कढीपत्ता टाकला आहे. आणि हा आपली फोडणी आहे त्याच्यात टाकून लगेच झाकण ठेवून द्यायचं आहे. 5 मिनिटं ढाकण असंच ठेवायचं आहे. म्हणजे जो आपला कढीपत्त्याचा आणि जिऱ्याचा फोडणीचा वास आहे पूर्ण भातामध्ये मिक्स होतो. आणि आपला हा जो कडबो आहे, दही भात आहे एक प्रकारचा, बनून तयार झाला आहे आणि एकदम छान लागतो. आणि आपल्याला हे सगळं एकत्र चांगलं मिक्स करायचं आहे, कारण की आपण मीठ पण टाकलं आहे, जिरे पावडर टाकली आहे, पुदिना पावडर टाकली आहे. पुदिना पावडर तुम्ही घरी बनवू शकता. पुदिना एकदम म्हणजे फक्त पानं घ्यायची आहे आणि पाण्यात भिजत ठेवायचं आहे 1 तास आणि चाळणीमध्ये म्हणजे चाळणीमध्ये आपण पाणी निथळायला ठेवायचं आहे. मशीन असेल तर तुम्ही ड्रायरमध्ये ड्राय करू शकता. एक कपडामध्ये असं पोटली बांधायची आणि ड्रायरमध्ये ड्राय करायचं आहे. नाहीतर असंच पाणी निथळून पेपरवर सुकवायचं आहे, पण उन्हामध्ये नाही सुकवायचं. जिथं ऊन नाही आहे त्या जागी तुम्ही पेपरवर चांगलं एकसारखं पसरून घ्या आणि त्याचा हाताने 12 ते 16 तासात बनून सुकून चांगलं तयार होतं. हाताने चुरगळलं गेलं तर मिक्सरमध्ये पावडर करून घ्या. भेटूया आपल्या नवीन रेसिपीबरोबर. तोपर्यंत धन्यवाद.